बाय बाय कर मला बाय. मी दीदीला घ्यायला चालले. हो नमस्ते नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर संध्याकाळचे 5 वाजले आहे. मी माझ्या ब्लॉगला सुरुवात करत आहे. तर मी आता दिशूला आणायला चाललेले आहे आणि संध्याकाळचा ब्लॉग आज शूट करते आणि काय काय करते मी तुमच्यासोबत आज शेअर करेल. चला मग आधी दिशूला घेऊन येते आणि बोलते. इथं सिटी बस स्टॉप आहे. एकच डान्स काय बोलले? एकच डान्सची फी द्यायला लागणार आहे. नक्की ना? हो आम्हीच बोलू. चलो. जरा रोड पॅक होतो ना हा संध्याकाळी. प्रॅक्टिस स्कूलमध्ये कोण घेतं? काय प्रॅक्टिस कोण घेतं? डान्स टीचर, डान्सर आहे. मागवलेत का बाहेरून हां टीचर? तर आता दिशूचा ॲन्युअल डे तर 20 दोघं पण तारखेला. सॉंगचे बसून गेले आमचे. हां 20 तारखेला पुढच्या महिन्यात राहील. 20ला आहे ना टीचर बोललेत ना 20. बरं खिशात शूटिंग. कितना रहेगा? कितना बड़ा रहेगा? कार्पेट विचारलेलं मी तर त्यांना कार्पेटचं साईज सांगितली आणि छोटं साईजचं थोडंसं त्याच्यापेक्षा जे पाहिलं ना त्याच्यापेक्षा छोटं साईज तर तो 1200 बोलला. तर मी बोलली म्हटलं 600-700पर्यंत. तर बघू आता 1-2 तारखेपर्यंत तो म्हटलं आणू बघू. कारण की हॉलमध्ये ना खूप थंड लागतं खाली बसायला त्याच्यासाठी मग म्हटलं घेऊन टाकेल तेच. तर बघते आता 1-2 तारखेपर्यंत. पुणेरी मिठाई इथं आपण घेतली होती नाही का? ती भारी होती ना स्कूलसाठी काय नाव होतं तिचं ते? आणि आद्विकला मला जिलेबी फार आवडते ना म्हणून मी थोडीशी आणली. फक्त टेस्ट जास्त कोणी खात नाही. दिशूला नाही आवडत. बाबा जास्त गोड खात नाही शुगरमुळे. तर आद्विक आणि मी आता खाणार ते पण थोडी खाणार म्हणजे. तर चला खाऊ आता जिलेबी मस्त.
कोथिंबीर ताजी आली दिसली कोथिंबीर कोथिंबीर हा होते थोडं. कुठे भरली येता नाही जे शाळेकडून येतो ना रोडाने. घ्या ना हळू. लगेच पाडली पाऊस जोरात नाही तुला आजूला बोलव का? आजूलाच आवडते मी. आदू त्याच्या पोरी तर तिकडे दे ना. ओय आदू वरती गेले तू. आवडते ना गण काही पण. कशी आहे यम्मी बोल. फिनिश करून टाक मग जायच्या पुढे आता आणणारच नाही मी. कॅन्सल याच्या पुढे. आवडला ना. स्वयंपाक मी करणार आहे. तर संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मी चिकनची भाजी बनवते. भात ठेवला एककडे भाकरी बनवणार आहे. तर भात झालाच आहे ऑलमोस्ट. आता मी चिकनची डायरेक्ट शिजायला न टाकता मी कशी भाजी बनवते. आता पटकन जर वेळ कमी असेल ना तर ह्या पद्धतीने मी बनवत असते. तर तुम्हाला दाखवते कशी बनवते. चला. कांदा लसूण आणि आपला कढीपत्ता परत कोथिंबीर हे सर्व याचं वाटण आहे. तर आता डायरेक्ट आपण याच्यात मिरची ॲड करून काय काय घेणार आहे मी 2 चमच तिखट घेणार आहे. 2 ते 2.5 चमच सांबार भाकरीसोबत खायचं आहे म्हणून थोडं तिखट बनवते. गरम मसाला घेते मी अर्धा चमचा. कढीपत्ता पावडर घेते. हळद घेते आणि थोडं अजून टाकायचं. आणि तरी ग्रेव्ही मसाला मी हा ॲड करणार आहे थोडासा. आणि हे जे चिकन आपण वॉश केलं ना की डायरेक्टली त्यात टाकायचं. चवीनुसार मीठ टाकणार आहे.
4 भाकरी केल्या आम्हाला. भाजी पण होत आली आता. रेडी आता मी गरम राहावं म्हणून हिच्या ठेवून देते आणि आपलं भातावर पण थोडीशी कोथिंबीर टाकून. भाजी पण झाली आणि आपल्या भाकरी पण झालेल्या आहे. किचन आता क्लीन करून घेते पटकन मी. स्वयंपाक रेडी झालाय. 7 वाजले बरोबर. आता थोड्या वेळाने आद्विकला पण खाऊ घालेल. तर संध्याकाळचं असं रुटीन असं बाहेर दिशेला घ्यायला जा, थोडीशी काही कामं घरातली, स्वयंपाक, परत दुसऱ्या दिवसाची तयारी, ह्या सर्व गोष्टी फिल्टर पण मी कधी कधी सकाळी भरते, पण कधी मी रात्री पण भरलेली. हा जार आहे ना मी एक्स्ट्राचा भरून ठेवते स्वयंपाकासाठी. तर आणि त्याच्यानंतर मग जेवण वगैरे लवकर झाली की मग आद्विकचा अभ्यास पण मला घ्यावा लागतो, तो पण घ्यायचा असतो. आता थोड्या वेळाने आम्ही जेवण करणार आहोत आणि किचन ओटा सर्व आवरून घेईल, जेवण वगैरे, मग अभ्यास वगैरे मुलांचा, आणि मग झोपून घेणार. आणि सकाळी तर उद्या आद्विक आणि दिशूला स्कूल आहे. आद्विकला सुट्टी आहे. उद्या बाबा गावाला जाणार आहे, तर उद्या सकाळी निघतील ते. तर असं रुटीन असं संध्याकाळचं. चला मग हा व्हिडिओ इथंच एंड करते. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.